श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. स्वामी कृपया आपल्या भक्तिमय परिवारात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचा 4था अध्याय श्रवण करणार आहोत. या अध्यायात श्री स्वामी समर्थांच्या स्वरूपाचे, त्यांच्या दिव्य महिमेचे आणि अद्भुत चरित्राच्या प्रारंभाचे वर्णन आहे. श्रवण सुरू करण्यापूर्वी सर्वांनी मन शांत करून श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्री स्वामी समर्थांचे स्मरण करूया. चला आता सुरू करूया स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पुजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करावे तीर्थाटन, योगाभ्यास, होमवन, सांडणी अवकाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषात येती, हाता स्वामी चरित्र गात ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गतदयाचे अंती अक्कलकोटी आले, ते नपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळोपाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामीराव, हे त्याचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी, ज्यांची दासी नवनिधी तत्पर सेविसी, ते धरिती मानवरूपे. चोळोपा केवळ निर्धन, परिस्वामी कृपा होत पूर्ण, लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येते, नाना प्रकारे त्रास देती, तो परी कधी न कंटाळे. चोळोपाची सद्गुणी कांता, ती केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ झाली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती, कामना शेती धरुणी. कोणी संपत्ती कारणी, कोणी मागती संतानी, कोणी म्हणून लग्न येती दूर देशावनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय प्रसारात फसले, असे आले किती एक. सर्वांचे कल्पद्रुमा समान होऊनी, कामना करीती पूर्ण, भक्त काज असता अवतीर्ण मानवरूपे झाले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती, राजपुरविती दृढचरणी जयांची भक्ती, त्यांचे होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल, दयाशास्त्री केवळ नास्तिका प्रतीना, तात्काळ योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष, कोणा एक समयास वर्तमान घडले पाय. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटा, सिंह सोनी म्हणती जनाचे, ढोंगी याच्या नादी लागला. हो स्वामी नवे ढोंगी, तुझो नाना भोग भोगी, साधू लक्षण याच्या अंगी, कोणते होस तसे. काय तुम्हा वेळ लागले वंदिता ढोंग्याची पावले, यात स्वात्मा परमात्मे फसला तुम्ही ओघेही. ऐसे दयाने निंदिले समर्थाने अंतरी जाणले, जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेख. पाहावया आले लक्षण समजले, तिकून जागारा बैसले, तेथून उठून चालले. एका भक्ताची अगरी पातली, समर्थाची स्वारी, तेही दोघे विचारी होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्तपाठावरती, श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार करती, म्हणती करू आता. दर्शन इच्छू जन संख्यात, पातले ते निशाणाला जात, समाज दाटला बहुत, एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे, हेतू पुरवावे म्हणींचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती, काही नाही मिती तया ते. कोणी नवसाते करीती, कोणी आणून देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिते आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझे आश्चर्य करती, क्षण एक तटस्थोती, वैरभाव विसरुनी. क्षण एक घडता संगती, का तात्काळ पालटे की कुमती, म्हणून या वर्णन ती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते संख्यात, ते निजत समस्त समर्थ संन्याशापुढे लोटती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती येथेच मिळेल खावयासे, आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवा करी, संन्याशापुढे नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणात द्रव्याधिक सारे नेत, संन्याशी मनी जोरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जातास जळासी, तेथून उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयासी अन्नोदक वर्ण्यसे. जे पातले करू चळणा, त्यांची झाली विडंबना, दंडावया कुचित जना अवतले ते वर्य. जयांच्या चरणी त्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती, पसरली जगी अशी ख्याती, लीला त्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती, त्यांचा अवतार स्वामी येती, वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबंध, सदा पैसो प्रेम भक्त, चतुरोध्याय गोढा. श्री स्वामीराज परणमस्तु, श्रीरस्तु शुभवन्तु. श्री स्वामी समर्थ महाराज. अशा प्रकारे स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचा 4था अध्याय येथे पूर्ण झाला.
श्री स्वामी समर्थांची कृपा आपणा सर्वांवर सदैव राहो. आपल्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि भक्तीचा प्रकाश नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना. हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या स्वामी भक्त बांधवापर्यंत शेअर करा आणि स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील अध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील. भेटूया पुढील भागात स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 सोबत.